घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स. तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला. प्रिझन्स फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर. आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये. आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता. आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये. विमाची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार, 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार. आजच संपर्क साधा. प्रिझियम फर्निचर मॉल, 3050 MIDC कुडाळ, सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म उंची वाढवण्याची प्रवासी संघटनेची मागणी. कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामास दिरंगाई. रेल्वे स्टेशन पाहणी करण्याकरिता आलेल्या अधिकारी वर्गांसमोर ग्रामस्थांनी वाचला समस्येचा पाडा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले कोकण रेल्वेचे रेल्वे स्टेशन म्हणजे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन होय. मात्र सध्या हे रेल्वे स्टेशन विविध समस्याच्या विळख्याने ग्रासलेले असून या स्टेशनला सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवासी वर्गांचे अक्षरशः हाल होत आहेत. याबाबत प्रवासी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅटफॉर्म उंचीकरण करण्याबाबत लेखी पत्रव्यवहार करण्यात आला असून रेल्वे प्लॅटफॉर्म मंजुरी मिळाल्याचे समजते. तरी देखील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप व संताप आज खारेपाटण रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याकरिता आलेल्या कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी व्यक्त केला. चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी संघटना यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी दुपारी कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक अधिकारी मधुकर मातोंडकर, वरिष्ठ खंड अभियंता चिन्मय भंडारे, GP प्रकाश, विभागीय सुपरवायझर VD सामंत खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनला आले होते. यांच्या समवेत स्टेशन मास्तर भूषण फाटक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी प्रवासी संघटनेचे जिल्हा समिती सदस्य संतोष राणे, सुरेश सावंत यांच्या समवेत खारेपाटण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म उंचीकरण करण्याबरोबरच विविध समस्यांचा अधिकाऱ्यांसमोर पाडाच वाचला. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, माजी सरपंच इस्माईल मुकादम, चिंचवली सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच अनिल पेडणेकर, खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर, खारेपाटण रेल्वे स्टेशन समन्वय समिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, संतोष पाटणकर, खारेपाटण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, उपाध्यक्ष संतोष तुरळकर, नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे, मोसम ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोकरे, अरुण करले, बबन तेली, चिंचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर, विवेक ब्रह्मदंडे, पन्हाळे येथील श्री चव्हाण आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. खारेपाटण रेल्वे स्टेशनकरिता आवश्यक बाबी: प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, तुतारी, कोकण कन्या व मांडवी एक्सप्रेस आदी गाड्या थांबविणे, स्टेशनकडे जाणारा रस्ता चांगला बनविणे, स्टेशन परिसरात पुरेशा लाईटची व प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे, रेल्वे प्रवाशांना संगणक आरक्षण खिडकी उपलब्ध करून देणे, हॉलिडे स्पेशल गाड्या खारेपाटण स्टेशनला थांबविणे, रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत रिक्षा स्टँड निर्माण करणे आदी प्रश्नांबाबत आज खारेपाटण रोड रेल्वे संघर्ष समिती तसेच खारेपाटण प्रवासी संघटना समन्वय समिती तसेच खारेपाटण ग्रामपंचायत व रिक्षा संघटना खारेपाटण यांच्या वतीने विविध मागण्यांचे लेखी निवेदन कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. तर सदर कामे गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर कामे वेळेत पूर्ण न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने प्रवासी समन्वय समितीच्या वतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर,
व प्रवासी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश जामसंडेकर यांच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आले. खारेपाटण लढा आता चालू झालेला आहे. गणपतीपूर्वी याची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे हे निवेदन देत आहोत आणि जास्तीत जास्त गणपतीपूर्वी ही पूर्तता व्हावी अशी मी माहिती देत आहे. रमेश जामसंडेकर, नंबर 1 निर्धार न्यूज, खारेपाटण.